आज आपण करणार आहोत 32 नंबरच्या ब्लाऊजची कटिंग. आणि ही कटिंग पेपर कट न करता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत. आणि हे ब्लाऊज कपड्यावर कटिंग केलेले जे ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट बसतं आणि मार्जिन पण जास्त होत नाही आणि कमी पण होत नाही. पेपरवर टाकताना आपल्याला पेपर ज्यावेळेस टाकतो तेव्हा थोडं थोडं उरतं, त्याच्यामुळं थोडंसं मार्जिन जास्तच उरतं, पण यामध्ये अजिबात मार्जिन उरत नाही. तर एकदम परफेक्ट अशी आपण डायरेक्ट कपड्यावर ही कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. आणि हे आहे 32 साईजचं कटोरी ब्लाऊज. परत एकदा सांगते, हे आहे 32 साईजचं कटोरी ब्लाऊज. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा. अतिशय खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपली कटिंग एकदम परफेक्ट अशी होणार आहे. चला तर सुरुवात करूया वेळ न घालवता. 32 नंबर म्हटलं की उंची 13, कंबर 26, छाती 8.5, हे असे हे माप आहेत. मोंड आहे 7 इंच. तर चला सुरुवात करूया आपण. आता आपण 32 नंबर म्हटलं की आपल्याला उंची लागते 13 इंच. आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत, म्हणजेच 14 ठेवणार आहोत. आणि हे एक्स्ट्राचं आहे. मी इथं अशी लाईन ओढून घेते कारण आपल्याला तो कपडा नाही पाहिजे, कडक कपडा आहे. चला आता आपण उंची टाकूया. सर्वप्रथम उंची आहे आपली 14 इंच. आपण टोटल 9.5 वर आपण मार्जिन सहित आपण खूण करून घेणार आहोत. आता आपलं गळा आणि शोल्डर 5 इंच, मोंढा आपला 5.5 इंच, परत एकदा एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते, जेवढं ब्लाऊज मोठं तेवढा मोंढा छोटा, जेवढं ब्लाऊज छोटं तेवढा ब्लाऊज मोठा. तर आज आपण हे टाकणार आहोत आणि एकदम परफेक्ट तुम्हाला कसं मोजून घ्यायचं ते व्यवस्थित सांगणार आहे. तर आपली 32 नंबरची छाती आहे. 32 ज्यावेळेस अंगावरून माप घेतो त्यावेळेस त्यामध्ये 4 ॲड करावं लागतं, म्हणजेच 32 आणि 4 36. तर आपण हे 9 इंचावर आपण डायरेक्ट माप टाकणार आहोत. 9 इंचावर आपली करेक्ट अशी फिटिंग होणार आहे आणि त्यासमोर आपलं 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. 9 आणि तिथं समोर 1 इंच एक्स्ट्रा. ही आहे आपली मार्जिन आणि ही आहे आपली परफेक्ट फिटिंग. आता 9 वर आपण हे करून घ्यायचं. आता आपल्या 9 वर आपण करून घेतो तर आपलं आपण ज्यावेळेस मोंढा आपल्याला 7.5 लागतो, हा खड्डा ठेवलेला आहे आपण इथून एवढा अर्धा इंच, इथून इथं पाव इंच ठेवलेला आहे. आणि समोरचा गळा आपण 7 इंच ठेवायचा आहे, कारण हा गळा नॉर्मल आपलं जे ब्लाऊज असतं ते नॉर्मल नाही आहे. जे त्याला काय म्हणतात, तृतीयपंथी त्यांचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे ते मोठे गळे घालतात. तर हे ब्लाऊज त्यांचं आहे. आपण 2.25 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे. गोल गळा. आता आपण आपली 8.5 7.5 आपली करेक्ट मोंढा येतोय की नाही आता आपण मोजून पाहायचं आहे. करेक्ट आपला 7.5 वर मोंढा येणार आहे आणि ही आपली मार्जिन आहे. तर हा 32 नंबरच्या ब्लाऊजला 7.5 मोंढा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये आपण म्हणजे अजून एक स्टेप तुम्हाला सांगणार आहे. तुमचा जर गळा खूप मोठा असेल
तर तुम्ही काय करायचं, 8.5 वरच खूण करायची, 8.5 वरच फिटिंग करायची. अर्धा इंच तुम्ही बाद करायचं. ज्या आपण जो मोठा गळा करतो ते असं वाढल्या जातं, त्याच्यासाठी आपण अर्धा इंच किंवा 1 इंच बाद केलं तरी चालतं. खूप मोठा गळा 11 इंचाचा वगैरे असेल तर 1 इंच तुम्हाला छातीमध्ये बाद करावं लागतं. म्हणजे आपण 9 ठेवले आहे तर 8च ठेवायचं. म्हणजे ज्या गळ्यामध्ये ते फाकलेलं असतं त्यामध्ये आपली छातीचं कव्हर होतं. तर आता हा आपण आपलं 7.5 म्हणजे 5.5 वर आपण मोंढा ठेवलेला आहे. एकदम परफेक्ट अशी ही कटिंग झालेली आहे. तर आपण हे पाहू शकता, इथं आपला 7.5 आलेला आहे मोंढा, पाहू शकता. हा हे 7.5 वर मोंढा आलेला आहे आणि ही उरलेली आहे मार्जिन. तर आपली ही परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. तर आपण कट करून घेऊया. आणि हा आहे मागचा भाग. तर आपण मागचा गळा अजून आपण मोठा करणार आहोत. तर हा आपण मागच्या भागाचीच कटिंग केलेली आहे. आता आपण ही कटिंग आपण हे गळा कट करणार नाही आहे, कारण पूर्ण झाल्यावरच आपण कटिंग करणार आहोत. चला तर मग आता समोरच्या याची कटिंग करूया. आणि हे एक अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला. तुमचा जर कपडा जर जास्त असेल तरच तुम्ही कटोरी ब्लाऊज पेपरवर म्हणजे कपड्यावर कट करा, कारण यामध्ये कटोरी वेगळी काढावं लागते. आणि पेपर ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस पेपर खराब होतो पण आपला कपडा खराब होत नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जर कपडा एक्स्ट्रा असेल तरच तुम्ही डायरेक्ट कटिंग करा, नाही तर करू नका. कारण माझ्याकडं पेपर खूप म्हणजे कपडा एक्स्ट्राचा कपडा आहे जास्तीचा, म्हणून मी आज पेपर कटिंग केलेली आहे. तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू नका, नाही तर तुम्हाला कपडा कमी पडेल. आता आपण मागच्या ह्याच्यापेक्षा समोरचा आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत, कारण आपल्याला यामध्येच क्रॉसपट्टी 2 शिलाई लागतात क्रॉसपट्टीला. तर आपण हे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. हे इथून इथं आपण मागचे समोरचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे 1 इंच. हा झाला मागचा पार्ट. आपण हे काढून घेणार आहोत. आणि हे आता हा झाला मागचा. तर आपण असं व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. आता आपण क्रॉसपट्टी ठेवणार आहोत 4 इंच आणि इकडून 3 इंच, कारण आपलं डायरेक्ट आपलं कपड्यावर कटिंग असल्यामुळं आपल्याला आता मागच्या भागापेक्षा आपण इथं 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आता समोरचा गळा आपण 6.5 ठेवूया. 2.25 गळा रुंदी ठेवूया.
आता आपण ही लाईन आहे ती एकदम खालपर्यंत वाढायची आहे, कारण आपल्याला इथूनच कटोरी काढायची आहे. या लाईनीपासूनच कटोरी काढायची. आणि हे 3 आणि 4 आपण ठेवलेली आहे क्रॉसपट्टी, कारण आपल्याला इथं आपली दुमंड जाणार आहे, इथं पण जाणार आहे. त्यासाठी आपण ही डायरेक्ट याच्यावर असल्यामुळं आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे. ब्लाऊज कपड्या पेपरवर असेल तर आपण 2.5 आणि 3 ठेवतो. आता इथपासून आपल्याला आकार घ्यायचा आहे कटोरीचा. पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे. 2.25 वर राईट आपली इथं 2.25 आलेला आहे. हा जो मागचा खड्डा आहे तो आता आपण कट करून टाकूया. हे पाहू शकता तुम्ही डायरेक्ट आपली कपड्यावर ही कटिंग आहे. 32 साईजचं ब्लाऊज आहे आणि ही कटिंग आपण अशी परफेक्ट टाकलेली आहे. आता आपण फक्त ही कटोरी वाढून घेणार आहोत, बाकीचं आहे तसंच ठेवणार आहोत आणि एकदम परफेक्ट असं हे ब्लाऊज बसतं. तर चला आपण कट करूया. पाहू शकता एकदम करेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे तयार. आपण आता एक्स्ट्राची जी कटोरी आहे ती आता यावर कपड्यावर, ह्या कपड्यावर आपल्याला इथं कपडा आहे याच्यावर आपण काढून घेऊया. परत एकदा सांगते, माझ्याकडे कपडा जास्त आहे म्हणून मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे. तुमच्याकडे जर एक्स्ट्राचा कपडा असेल तरच तुम्ही डायरेक्ट कटिंग करा, नाही तर करू नका. पेपर कटिंगने आपला कपडा खूप वाचला जातो. आता आपली कटोरी आहे 5 इंच. आपण यामध्ये 2.5 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत, म्हणजे आपण 7.5ची किंवा 8ची कटोरी घेऊया. 32 नंबरला 5.5च कटोरी लागती आणि एक्स्ट्रा तुम्हाला म्हणजे 7.5 ठेवावं लागतं. 2.5 इंच वाढवावं लागतं. इथं जास्त वाढवायचं नाही, टोटल 2.5 इंचच वाढवायचं. कटोरी बरोबर बसते. आता या साईडने आपण 1.5 इंच वाढवायचा आहे. पाहू शकता तुम्ही हा जो आकार आहे. आता काय करायचं, आपल्याला जो कटोरी पॉईंट आहे तो जो टाकायचा आहे तो ही जी लाईन आहे डायरेक्ट या लाईनी सुराच यामध्येच आपण टाकायची आहे. आता इथं एक सांगते तुम्हाला, हे आपण हे क्रॉस ज्यावेळेस ठेवतो ही जी लाईन आहे आपली, आता तुम्हाला ओढून दाखवते मी. ह्याच लाईनीने आपला पॉईंट आलेला पाहिजे. हा पॉईंट इथून आलेला पाहिजे, तर आपली क्रॉसपट म्हणजे कटोरी छान बसेल. टक्स जो आहे तो वाकडा जाणार नाही. आणि ह्या 1/2 इंच शिलाई मार्जिन. इथं पण 1/2 इंच शिलाई मार्जिन. हा आकार पाहू शकता तुम्ही, हे असा आकार द्यायचा आहे. आणि हा जो पॉईंट आहे डायरेक्ट यावरच आपला टक्स आलेला, म्हणजे टक्स पाहिजे. तर टक्स पॉईंट जो आहे तो वाकडा तिकडा होत नाही, नाहीतर शक्यतो वाकडा तिकडा होतो. तर या पद्धतीने तुम्ही कटोरी कट करू शकता. आपली कटोरी ओरिजिनल कटोरी आहे 5 इंच, आपण 2.5 इंच वाढून घेतलेली आहे. 32 नंबरला 7.5 कटोरी एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसलं जातं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशी ही आपली डायरेक्ट कपड्यावर कटिंग होती.
चला आपण कट करूया. आणि आपण गळ्याला फक्त जे मार्जिन लागतं तेवढंच ठेवलेलं आहे, एक्स्ट्राचं ठेवायचं नाही, नाही तर गळा तुमचा मोठा होईल. तर अशा प्रकारे आपली कटोरी होती. आता आपण आपली कटोरी बरोबर आली की नाही हे आपण चेक करायचे, कमी जास्त होती आहे की नाही हे पण चेक करायचं. आता आपण चेक करणार आहोत आपली कटोरी बरोबर आलेली आहे की नाही. तर आपली कटोरी एकदम बरोबर आलेली आहे, परफेक्ट. आता हे कशावरून समजायचं, पाहू शकता आपण ही कटोरी याच्यावर ठेवली, याच्यावर की आपली कटोरी बरोबर यावी. आता आपल्याला इतकी कटोरी लागणारच आहे, फक्त आपलं थोडंसं इथं एक्स्ट्रा झालेलं आहे ते आपण आत्ताच कट करणार नाहीत, पूर्ण कटोरी जोडल्यावरच कट करणार आहेत. अगोदर आपल्याला इथं अर्धा इंच, या वरच्या फ्रंटपेक्षा अर्धा इंच कटोरी आपल्याला जास्त लागते. तर आपण पाहू शकता एवढी आपली ही एवढी कटोरी, फक्त एवढीच कटोरी उरणार आहे. आपण लावून झाल्यावरच कट करून टाकायचं. त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, आपण कसं हे करून घ्यायचं, कट करून असं म्हणजे कटोरी कशी जोडायची. आता आपण बाही काढणार आहोत. ह्या ब्लाऊजची बाही आहे, लांब बाही. पाहू शकता किती सोपं, एकदम सोपी कटिंग आहे, पण कपडा तुमच्याकडे एक्स्ट्रा पाहिजे आहे. आता आपण बाही रुंदी घेणार आहोत 8.5 इंच. 8च घेतली तरी चालती, कारण 32 नंबरच्या ब्लाऊजला 8 इंच परफेक्ट अशी घडी बसते आपली, 8 इंच. आता आपण बाही लांबी घेणार आहोत 17 इंच, कारण ही लांब बाहीचं ब्लाऊज आहे. उतार देणार आहोत आपण 3.5 वर. दंडघेर 5 इंच. आणि आता आपला मोंढा आपला कुठे येणार आहे, 7.5 इथून येणार आहे. तर ही आपल्या ब्लाऊजची बाहीची कटिंग इथं परफेक्ट असणार आहे. आपण हे एवढं एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे. अशी ही आपली परफेक्ट आहे कटिंग, बाही कटिंग. यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे की काय समजलं नाही. हा इथून आपली परफेक्ट आहे छाती, आणि इथून द्यायचा आहे कट. इथून परफेक्ट आपली छाती बनणार आहे. अशी ही 32 नंबरच्या ब्लाऊजची कटिंग, साईजची कटिंग झालेली आहे तयार. आणि याच्या टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तुम्ही तो पण पाहायचा आहे. आणि मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ते तुम्ही चेक करायचे, तुम्ही जाऊन त्यावरच आपले व्हिडिओ मी म्हणजे सिरियल जे आहेत म्हणजे 32, 34, 36, कारण तुम्हाला इकडं तिकडं पाहायची गरज नाही, त्यामध्येच तुम्हाला सगळे पाहायला मिळणार आहे. कटिंग टिचिंग दोन्ही पण व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये टाकते. 32, 34, 36, 30 पासून व्हिडिओ मी त्याच्यावर काही अपलोड केलेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, कटिंग पाहायला मिळेल, टिचिंग पाहायला मिळेल. तर असा आपला 32 साईजचा व्हिडिओ, आपण ब्लाऊजचा व्हिडिओ बनलेला आहे. तर नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एकदम जबरदस्त
तयारीला लागा आणि ब्लाऊज शिवा. घर बसल्या बसल्या वेळ वाया घालवू नका. वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. टाईम इज अ मनी. तर त्या वेळेचा तुम्ही नक्की फायदा घ्या. अशा तऱ्हेने आपला व्हिडिओ संपला. इथेच आपण थांबूया.